हॅलो एव्हरीवन, वेलकम टू चॅनल ऑफ पापा की रुहानिका। तर आज भरपूर दिवसांनी मी ब्लॉग टाकलं। तर आज साहेबांची इच्छा होती की छान आज भेल बनवू, तर आज मी भेल बनवण्याचं व्हिडिओ टाकलं आणि त्यात रुहीला सुद्धा भेल आवडतो आणि मला सुद्धा, आणि हा भेल तर सगळ्यांनाच आवडतो आणि आमच्याकडे तर हा महिन्यातून एकदा किंवा वीकली एकदा तर बनतोच। छान छोटे छोटे कांदे बारीक कापले आणि टमाटर सुद्धा, सांबार, फुटाणे, पिंगर, शेंगदाणे हे सगळं त्यात इन्ग्रेडियंट्स असतात लागणारे। आणि तर काही लोक मिरचीचा पेस्ट सुद्धा टाकतात, पण रुही खाते त्यासाठी आम्ही तिखट कमी यूज करतो। तर त्यात छान मुरमुरे घेतले, त्यात शेंगदाणे, तिखट, मीठ ॲड करून टाकल्यानंतर फुटाणे टाकले थोडे लागणारे आणि मग छान मिक्स करून घ्यायचं त्याला। त्यात जे बारीक चिरले कांदे होते त्यात टाकायचे आणि मिक्स करायचे आणि सांबार सुद्धा मिक्स करायचं। छान प्रॉपर मिक्स झालं तर त्यात मग चवीनुसार तुम्हाला जसं वाटते, आंबट, तिखट, गोड तसं यूज करा बरं। नंतर आम्ही टमॅटो थोडे लेट टाकायचे, कारण भेळ छान असं कुरकुरीत लागलं पाहिजे। आणि त्यात नंतर वरून फिंगर, शेंगदाणे आम्ही ॲड केले। लगेच भेल खाल्लं की छान टेस्टी येते, नाहीतर तो भेल नरम पडतो। छान परतून घेतलं आणि हा भेल इतका छान टेस्टी लागतो। इव्हनिंग स्नॅक्स, लवकर झटपट बनणारा स्नॅक्स आणि सगळ्यांचा आवडता म्हणजे भेल। आणि भेल खाल्लं की टमी फुल रुही दीदीची। रुहीला भेल भरपूर आवडते आणि ती एन्जॉय करते, खाताना सगळ्या गोष्टी ती एन्जॉय करते। आय जस्ट लव्ह हर। थँक यू फॉर वॉचिंग।